कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली लूट, भोंदूबाबांकडून महिलेची लाखोची फसवणूक। नवी मुंबईत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघड। ऐरोलीत पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी उघड, भर रस्त्यात बाईक चालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल। कचरा जाळून प्रशासनाची तात्पुरती मलमपट्टी, वायू व जलप्रदूषण वाढल्याचा गंभीर आरोप, कायमस्वरूपी उपाययोजनांची ठाम मागणी। कोकणाला पुन्हा विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळणार, प्रमोद जठार यांना विधान परिषदेची मोठी संधी, भाजपकडून 5 उमेदवारात जठारांचा समावेश। पाहुयात सविस्तर वृत्त। नवी मुंबईत काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची तब्बल 1,90,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्वतःला टनटन बाबा आणि लहरी बाबा म्हणून ओळख देणाऱ्या 2 आरोपींनी पीडित महिलेला संकटे दूर करण्याचे आमिष दाखवत विविध पूजा विधी करण्याच्या नावाखाली पैसे उकळले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने NRI सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या 24 तासात आरोपींचा माग काढला। अर्जुन चव्हाण आणि सागर शिंदे उर्फ एक लहरी बाबा या दोघांना नाशिक परिसरातून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये, सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। NRI पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे। NRI पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती। पीडित महिला आहे। सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला। दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स सुरू आहेत त्याचं ते कारण आहे। तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टनटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले। वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन नेले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले। जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं भोंदूबाबांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती NRI पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणला आहे। दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोचलेली आहे। आपली PC चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे आहे एक लहरी बाबा आणि टनटन बाबा हे आमचे NRI पोलीस स्टेशनचे सिनियर PI देवेंद्र पुळ त्यांची टीम DBची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका। हा सगळा भोंदूबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे। यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनीसुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू। नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। एका वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टरने भर रस्त्यात बाईक चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी बाईक चालकासोबत वाद घालताना दिसत असून त्यानंतर त्याला मारहाण करत जबरदस्तीने ओढत नेतानाचं दृश्य स्पष्टपणे दिसत आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याने
सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते। नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत ड्रग्ज माफिया शांताबाई कलंडेकर हिच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। वारंवार ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या या आरोपीवर पोलिसांनी कठोर पावलं उचलत दिघा येथील तिच्या राहत्या घरावर बुलडोझर कारवाई देखील केली आहे। राज्यात ड्रग्ज माफियांच्या घरांवर अशा प्रकारची कारवाई होण्याचं हे पहिलंच उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 वर्षात ड्रग्ज विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। या काळात सुमारे 136 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून तब्बल 2,500 आरोपींना अटक करण्यात आलं आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा कडक संदेश स्पष्ट झाला आहे। पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत। पोलादपूर शहरातील डम्पिंग ग्राउंडच्या गंभीर समस्येविरोधात आपली माती आपली माणसं या संस्थेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासन हालचालीत आले आहे। नदीपात्रातील कचरा काढण्यास सुरुवात झाली असली तरी हा केवळ तात्पुरता उपाय असल्याची टीका संस्थेकडून करण्यात येते। 2 आठवड्यांपूर्वी नदीत कचरा टाकणारी नगरपंचायतची घंटागाडी संस्थापक राज पार्टे यांनी थेट नगरपंचायतच्या आवारात आणून निषेध नोंदवला होता। त्यानंतर 30 एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मात्र कचरा काढण्याऐवजी तोच कचरा नदीपात्रात जाळला जात असल्याचा प्रकार समोर आला। यामुळे वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणात भर पडत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। नदीलगत असलेल्या जॅकवेलमधून पाणी पुरवठा होत असल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तात्पुरते नव्हे कायमस्वरूपी उपाय हवे अशी भूमिका घेत संस्थेने प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय। आता या प्रकरणात नगरपंचायत काय ठोस निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। कोकणाच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे। भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या 5 उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। प्रमोद जठार यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव करत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवला होता। मात्र 2014 मध्ये काँग्रेसचे नितेश राणे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक पातळीवर सक्रिय काम करत पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान दिले। आता विधान परिषदेत त्यांच्या रूपाने कोकणाला पुन्हा प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। त्यांच्या निवडीमुळे आगामी काळात कोकणातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार। भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, त्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांचे मी खूप मनपूर्वक आभारी आहे की यावेळच्या विधान परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी मला दिली आहे। मला विश्वास आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कोकणात काम करण्याची संधी माझ्या पक्षाने दिली। माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या देशातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या पक्षाचं, या सगळ्यांचं मी अत्यंत आभार मानतो। पक्षाचं लक्ष असतं, श्रद्धा आणि सबुरीची मात्र गरज आहे। असाच विश्वास आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे। पुन्हा एकदा कोकणामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचं, माझ्या सगळ्या नेत्यांचं शतशः आभारी आहे। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये सशक्त हिंदू समर्थ भारतचा नारा घुमवत विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। 27 एप्रिल रोजी श्री सोमजाई मंदिर पटांगण येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश मंदिर ते श्री सोमजाई मंदिर दरम्यान निघालेल्या पालखी आणि दिंडीने झाली, ज्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। यानंतर शिवरुद्र अकॅडमीच्या पथनाट्याने समाजातील एकतेचा प्रभावी संदेश दिला। श्री सोमजाई देवीच्या आरतीनंतर प्रमुख वक्ते अभयराजे जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाज संघटन आणि एकजुटीचं महत्त्व अधोरेखित केलं। या संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात येत भव्य आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। खेड तालुक्यातील गुणदे गावात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। उपकेंद्र गुणदे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला।
या कार्यक्रमाला सरपंच रवींद्र आमरे, पोलीस पाटील रामचंद्र पवार, आरोग्य सेवक दिनेश कदम, आरोग्य सेविका महाबदी तसेच आशा कार्यकर्त्या आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। प्रभात फेरी दरम्यान गावातील विविध भागातून फेरफटका मारत स्वच्छता, आरोग्य, रोगप्रतिबंधात्मक उपाय आणि व्यापक जनजागृती करण्यात आली। स्वच्छ गाव निरोगी गाव हा संदेश देत नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि स्वच्छ पर्यावरण राखण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले। ग्रामस्थांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला। या उपक्रमामुळे गावात आरोग्याबाबत जनजागृती वाढण्यास मदत होणार असून अभियानाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।